तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक झाली आहे। गणपत गायकवाडांसह 3 जणांची पोलीस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी सुरू आहे। बाहेर तणावाचं वातावरण असल्याने पोलीस ठाण्यातच वैद्यकीय तपासणी करण्यात येते आहे। तसं की घडलेला घटनाक्रम पाहिल्यानंतर लक्षात येते की प्रचंड तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि म्हणूनच ज्या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्या आमदार गणपत गायकवाडांसह तिघांची आता पोलीस ठाण्यातच तपासणी सुरू आहे। या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307 120 ब 34 143 147 148 149 सहकलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 6 गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत। ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगाने डॉक्टर शर्थीने प्रयत्न करीत आहेत। आणि अधिक या संदर्भात बोलणार आहोत कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, सध्या जर घडलेला घटनाक्रम पाहिला तर आता इतके तास उलटून गेलेले आहेत, 12 तासांच्या वर झालेले आहे, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? हिल लाईन पोलिसांनी आता गणपत गायकवाड यांना सुद्धा अटक केलेली आहे। शिवाय या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या गाड्या सुद्धा अतिरिक्त बंदोबस्त म्हणून मागवण्यात आलेल्या आहेत। कुठलंही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आधीपासूनच खबरदारी घेत आहेत। महेश गायकवाड यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत। मात्र आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव याच हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेण्यात येणार होतं, मात्र याच पोलीस ठाण्यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते दोन्ही बाजूचे आक्रमक होऊ नयेत यासाठी राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त गाड्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत आणि रात्रीपासून या संपूर्ण परिसराला आपण जर पाहिलं तर छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। खालीपर्यंत आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त पूर्णपणे वाढवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी गणपत गायकवाड जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कट रचण्याचं कलम सुद्धा यामध्ये लावण्यात आलेला आहे। शिवाय आर्म्स ऍक्ट या अंतर्गत सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे ही केस कशा पद्धतीने मजबूत होईल याकडे पोलीस लक्ष देत आहेत, कारण पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडलेला होता। अचानकपणे बंदूक त्यांनी बाहेर काढली आणि जवळपास 6 गोळ्या झाल्या। यामध्ये महेश गायकवाड हे तर जखमी झालेच, मात्र त्यांचा मित्र सुद्धा जखमी झाला। जमिनीच्या जागेवरून हा वाद होता आणि तो वाद मिटवण्यासाठी किंवा दोघांमध्ये चर्चा घडवून होऊन किंवा समन्वय पद्धतीने कुठेतरी पोलीस यांची मध्यस्थीची भूमिका करत होते आणि हा वाद कुठेतरी मिटवण्यासाठी प्रयत्न करत होते। मात्र अचानकपणे पोलीस जे काय आहेत पोलीस ठाण्यामध्येच अशा पद्धतीने गोळीबार करणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते आणि आमदार असून सुद्धा लोकप्रतिनिधी असून सुद्धा अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळेच आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई येत्या काळामध्ये करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी गणपत गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्म्स ऍक्ट अंतर्गत सुद्धा कलम लावण्यात आलेला आहे। शिवाय कट रचण्याचा कलम सुद्धा त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे आणि आता पोलीस आज दिवसभरामध्ये गणपत गायकवाड यांना सुद्धा कोर्टामध्ये हजर करतील आणि त्यानंतर त्यांचा रिमांड जास्तीत जास्त मिळावा यासाठी सुद्धा प्रयत्न करतील। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की ज्युपिटर रुग्णालयामध्ये महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहेत। हिल लाईन पोलीस स्टेशनचा हा आवार आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त गाड्या ज्या आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये मागवण्यात आलेल्या आहेत। गणपत गायकवाड यांना ज्यावेळी कोर्टात नेलं जाईल त्यावेळी या सगळ्या गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये असतील, कारण त्यांना सुरक्षित किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे आहेत ते गोंधळ घालू नयेत किंवा आक्रमक होऊ नयेत याची काळजी घेत कोर्टामध्ये न्यावं लागेल। कारण वैद्यकीय तपासणी आपण पाहतोय की पोलीस ठाण्यामध्येच करण्यात आलेली होती, मात्र आता त्यांना कोर्टात नेताना कशा पद्धतीने पोलीस पाऊल उचलतात किंवा काळजी घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय की या सर्व पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कार्यकर्ते आक्रमक होणार असल्याची शक्यता असल्यामुळे राज्य राखीव दलाच्या गाड्या असतील किंवा मग दंगल नियंत्रण पथक असेल आणि पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता
गणपत गायकवाड आणि आणखी दोघांवरती जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार कायदेशीर कारवाईचं नक्कीच. पाऊल आज पोलिसांकडून उचललं जाणार आहे। मात्र महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहे, त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याचं कळतंय। मात्र नक्कीच एकूण कृष्णा. 6 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी काही गोळ्या ज्या आहेत त्या सगळ्या गोळ्या काढण्यात आलेल्या, त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची नक्कीच, आणि माहिती या मिळते. संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।